कुंकवाचे पूर्ण आपल्या ब्लॉग हाताचे बघायचा ठसे पण असेल तर पूर्ण आपल्या चॅनलवर आलेला आहे, महालक्ष्मीपर्यंत नक्कीच जाऊन बघा आणि बाहेरपासून तर व्हिडिओला लाईक करा, महालक्ष्मीपर्यंत शेअर करा हाताचे आणि सबस्क्राईब कुंकवाचे आणि करायला विसरू हळदीचे नका. बाय बाय. आपले ठसे जे असतात ते उमटत न्यावं लागतात. आणि इकडं आरती जी केलेली होती आपण दिवे आणि त्याच्या खालचे फळं, तर ते पण केळीच्या पानावरती असं छान मांडून घेते आता. आणि म्हणजे एवढं मांडून घेतल्याच्या नंतर पूर्ण आपले जो स्वयंपाक केलेला असतो नैवेद्याला तो पण देवींसमोर ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही तयाऱ्या केलेल्या आहेत बघा. तर याला आमच्या इकडं पार भरणं असं म्हणतात. पूर्ण दिवे ते वगैरे लागल्याच्या नंतर खूप अतिशय प्रसन्न वाटतं आणि पूर्ण धूपदीपांचा वास आपल्या घरामध्ये दरवळत असतो. तर इकडे आमच्या ननंदबाईंचं चालू होतं पाकळ्या करायचं काम, फुलांचं थोडंसं डेकोरेशन करावं म्हटलं, पण तेवढं काही झालंच नाही. मग पावलापुरतंच 2च ठिकाणी फुलांचं गोल रिंगण केलेलं होतं, त्याच्यामध्येच पावलं काढलेले होते. आणि इकडं आता आरतीचा पण टाईम झालेला होता, इतकं काही वेळ नव्हता करण्यासाठी, त्यामुळे मग केलंच नाही. अशा प्रकारे आम्ही हळदी कुंकवाचे ठसे हाताचे उमटवून घेतलेले. तर हे दरवर्षी करावंच लागतं. आणि बाहेर गाण्यांचा आवाज पण खूप होता. आमच्या दारातच गणपती बसवलेला आहे मोठा, तर तिथं म्हणजे स्पीकर वगैरे लावलेले होते. तर बघा अशा प्रकारे आम्ही हाताचे ठसे उमटून घेतलेले दोघींनी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमची तयारी करायला घेतली, साड्या वगैरे बदलल्या. आणि इथं एवढं जे गुलाबाचं, तर आपण सकाळपासूनच स्वयंपाकाला लागतो, पण तरीसुद्धा उशीर होतोच, कारण की खूप सारं करावं लागतं थोडं थोडं, म्हणजे बारीक निरीक गोष्टी सगळ्या